मित्रांनो, आता आपण समृद्धी हवेला लागतोय. 1:45 झालेले आहेत. आपण आता समृद्धी हवेला लागणार आहे. आता हा समृद्धी हवेचा टोल आहे. बघूया आता समृद्धी हवेला लागल्यानंतर काय ॲक्टिव्ह दिसत नाही. मला वाटतं हे अजून काय टोल पडा ना, तेवढं काय ॲक्टिव्ह दिसत नाही यांचं. वेलकम वेलकम माणूस आताशी आला बघा, किती स्लो आहे. चलो टोल पडला. आता आपण समृद्धीला लागलेलो आहे. आपण आता सिन्नरला. आता आपण डायरेक्ट नॉनस्टॉप नागपूर. इथून किती बघ बरं नागपूर तुझ्या टाकून बघूया बरं किती किलोमीटर इथून नागपूर आहे बघूया. हा समृद्धी हवे. पुणे डावीकडे. आपल्याला पुण्याला नाही जायचं. 585 किलोमीटर 7 घंटे 7 तास सांगताय. म्हणजे 9:30 वाजता पोहोचू. 2 3 4 5 6 7 नाही रे 9:30 नाही वाजायचं. लवकर पोचू आपण. 2 3 4 5 6 7 8 9 हो 9 9:30 बरोबर. 9 9:30 तास म्हणजे 9 9:30 वाजता आम्ही पोहोचू. बघूया आता समृद्धी हवे घ्या. बघूया आता समृद्धी हवे काय. आता खूप दिवसानंतर आपण समृद्धी हवेला आलेलो आहे. रस्ता खूप चांगला आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो एवढा मोठा आणि 703 किलोमीटर हा समृद्धी हवे आहे. 703 किलोमीटर. मी तर म्हणतो एवढा हवे आपल्या भारतात कुठंच एवढा मोठा हवे झालेला नाही आहे. आपल्या हा महाराष्ट्रामध्येच हवे झालेला आहे समृद्धी. समृद्धीवर टीका झाली. भरपूर काय आम्ही या रोडने सहन केलेलं आहे. रोड चांगला आहे. लोकांनी गाड्या नीट चालवल्या तर अपघात होणार नाही. काही कुठली गोष्ट होणार नाही. फक्त लोकांनी गाडी नीट चालवावी, व्यवस्थित चालवावी. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हे पहा, अजिबात गर्दी वगैरे तर काहीच नाही. आत्ता रात्रीची वेळ असल्यामुळं गर्दी काहीच नाही आहे. तुम्हाला जर आहे ना माझं एक म्हणणं आहे की बाबा मला जर अशी झोप आली मला तर मी गाडी सरळ एखादं हॉटेल बघायचं, एखादा पंप बघायचा, साईडला गाडी घ्यायची, डुलका घ्यायचा आणि मग पुढं जायचं. थोडं 10 मिनटं असून द्या, 15 मिनटं, तासभर, अर्धा तास काय असू दे, झोपायचं पुढं. काय आपल्या म्हणजे जीवापेक्षा हे महत्त्वाचं आहे का असं आहे. झोप घेऊन पुढं जायचं निवांत. म्हणजे आपल्यामुळं आपल्याबरोबर चार लोक आपल्याबरोबर असतात. फॅमिली असते कधी कधी. आपण जर त्यांची नाही काळजी करायची तर कुणाची काळजी करायची असा पण विषय आहे. मित्रांनो, आता समृद्धीला जर तुम्हाला म्हणजे कुठल्याही रोडला असू द्या थोडंसं वाटलं थकल्यासारखं गाडी साईडला घ्या, तोंडावर पाणी मारा, एखादं चहाचं हॉटेल बघा, टपरी बघा, चहा प्या, थोडंसं फ्रेश व्हा तिथे. तुम्ही जर भाड्याच्या गाडीत जात असाल तर त्याला बी जर वाटलं तुम्हाला झोप येते तर त्याला थांबवायला लावा. असं करा. जेव्हा तुम्ही एखादी गाडी भाड्याने घेऊन गेलेला आहात तोही माणूसच आहे. नुसतं चला म्हणून नाही तर बाबा आपलं त्यालाही हे करा, थोडंसं रेस्ट करायला सांगा. त्यालाही बाबा तुम्ही चहा पाजा, काही तुम्ही नाश्त्याला थांबला तर नाश्ता त्याला द्या. तोही खुश असतो. थोडं करा. गाडी हळू चालवा एवढंच माझं म्हणणं आहे. समृद्धीला रस्ता मोठा आहे म्हणून पळवायची नाही गाडी.
लिमिट आहे, त्याचं स्पीड लिमिट दिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी, तेवढ्याच लिमिटनी चाला मित्रांनो. आणि तुम्हाला एक म्हणजे महत्त्वाचं, आपलं 120चं स्पीड आहे आपल्या गाडीला, म्हणजे कारला. तिथं स्पीडचं तिथं लिमिटचं वर बोर्ड दिला होता, 120चं आपल्याला आहे. तरी आपण 120ने न जाता आपण 100नेच आहे, 90, 95, 100नेच आपण गाडी चालवतो. रस्ता खूप भारी झालेला आहे समृद्धी. इथं बोर्ड दिसतंय समोर. कुठलं गावाचं नाव आहे बघूया आपण. इथं आहे ना, काय रेस्ट अँड सर्व्हिस एरिया 2 किलोमीटरला आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी दिलेले आहेत. आता आपल्याला आपण इथं म्हणजे सिन्नरला चढ आपल्याला अजून शिर्डीचा रेस्ट एरिया 8 मिनटं पण झालं नाही आपल्याला. लगेच पुढं 2 किलोमीटरला, म्हणजे जेणेकरून मुंबईवरून जे काही लोक येणार आहे या रोडने, त्यांच्यासाठी पण ते थांबू शकतात. आपण पुण्याला आलो आहे, आपल्याला झाले 5 तास ड्रायव्हिंगला. हो, आपण पण थांबू शकतो. आपल्याला असं वाटलं कंटाळा आला आहे तर आपण थांबू शकतो. आपण पण इथे 1 किलोमीटरला आहे. हे पंप वगैरे पण आता पहिले पंप कमी होते, पण आता पंप पण भरपूर झालेले असतील ह्या रोडला. तो पंप समृद्धीला झालेला असणारच. पेट्रोल पंपाची एकदम कमी होते पंप. आता बघूया आपण किती पंप आपल्याला लागतात. म्हणजे आता मी तर इथंच टाकी फुल करून घेतलेली आहे शिन्नरच्या तिथेच, कारण 500-550 किलोमीटर पुढं जायचं म्हटल्यानंतर तेवढं टाकी एकदा फुल केली म्हणजे काळजी नाही, 600-700 किलोमीटर गाडी जाते आपली. हे पहा समोरच आत्ताच आपला विषय झाला पंपाविषयी. हा इथं सर्व्हिस रोड आहे, इथं हा खाली. इथून तुम्ही खाली जाऊन पंप भरू शकता, चहा घेऊ शकता, रेस्टरूम आहे, सगळं आहे तिथं, सोय आहे व्यवस्थित. ते डाव्या साईडला जे दिसतंय या ठिकाणी आहे म्हणजे सगळी सोय. पंप तर दिसतोय, पंपही म्हणल्यानंतर हे असणारच, चहा वगैरे असू शकतो इथे. माईचा आवडा आहे, चहा आहे, चहा वगैरे आहे, कॅन्टीन आहे तिथे. हां, म्हणजे मॉल आहे तिथं कॅन्टीनचाच. तुम्हाला नाश्ता असेल काय असेल तर तुम्ही करू शकता तिथं, आहे त्या ठिकाणी दिसतंय हो तिथं. आणि हे पहा आता इथं पुढं स्पीड लिमिट पण आलेले आहेत समृद्धीला. वरती थोडंसं कारला 120, बसला 100, ट्रकला 80 आहे. त्यामुळं शक्यतो त्याच्यावर ओव्हर स्पीड गाडी चालवू नका. आणि टायर चांगले ठेवा, टायरचे प्रेशर व्यवस्थित ठेवा. गाडीमध्ये हवा न भरता नायट्रोजन भरा. नायट्रोजन गरम होत नाही, हवा गरम होती. गरम झाल्यामुळं टायर फुटण्याचा फार मोठा धोका असतो. त्यामुळं आणि टायर उजव्या साईडला पंप. हां, इथं पण हे बा उजव्या साईडला पण पंप आहे. तिथे मागं HP चा होता, इथं भारतचा आहे. पण इथं तुम्हाला राईट साईडला वळता येणार नाही आहे, कारण इथं खाली उतरायला तुम्हाला जागा दिलेली नाही इथं. त्यासाठी फक्त जे आपले नागपूरला जाणारे आहेत त्यांच्यासाठी, आणि जे मुंबईला जाणारे आहेत ते त्यांच्यासाठी आहे. इथं पण हे आहेत, हॉटेल वगैरे आहे. पुढं कुठे तुम्हाला हे नसेल, डिझेल नसेल, पेट्रोल गाडीमध्ये नसेल तरी उठून मारून येऊन परत तुम्हाला इंटेलिजन्सला फिरून यावं लागेल. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आता पंप झालेले आहेत. आपण त्याचाही अपडेट देऊ. मित्रांनो, आपण समृद्धीला आपण लागलेलो आहे. समृद्धी बघा कसा रोड, एकदम मला फार समृद्धी हवे आवडतो, बेस्ट हवे आहे. म्हणजे भारतातला 1 नंबर जरी म्हणला तरी चालेल, कारण एवढा म्हणजे
703 किलोमीटर एवढा लांबीचा रस्ता कुठलाच नाही आहे. याला 120चं स्पीड लिमिट आहे आणि हा 6 लेन आणि साईडला सर्व्हिस रोड आहे. सर्व्हिस रोड म्हणजे वर आपण गाडीसुद्धा बंद वगैरे पडली तर आपण गाडी थांबवू शकतो. म्हणजे 8 लेनचा हा रस्ता आहे. 6 लेन प्लस साईडला गाडी म्हणजे 8 लेनचा रस्ता आहे. हा खूप भारी रस्ता आहे, मला खूप आवडतो. थोडा वेळ लागला म्हणजे मला ह्याला शिन्नरपर्यंत पोचायला. रस्त्याचं मध्ये नाशिक रोडला पण रस्ता खूप खराब आहे. काही ठिकाणी चांगला आहे, थोडासा खराब रस्ता आहे. तर येत असेल तर तसं म्हणजे जिथं रोडचं काम चालू आहे त्या ठिकाणी थोडा वेळ लागतो आहे. त्यामुळे पुण्याहून तुम्ही नाशिकला जर येत असाल तर थोडं लवकर निघा, एक अर्धा पाऊण तास लवकर निघा म्हणजे तुमचं जर अंतर कवर होऊ शकतं. खूप अर्जंट असेल तर कट टू कट निघू नका, लवकर निघा. एक दीड तास 2 तास काय असेल ते तास जर लवकर निघा जरा. रस्त्यामुळं वेळ लागते, रस्ता खराब असल्यामुळे रस्त्याचं काम पण बऱ्याच ठिकाणी चालू आहे, वेळ लागतो मित्रांनो. आता आपला प्रवास रांचीपर्यंत आहे, रांची झारखंडपर्यंत. शेवटपर्यंत राहा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. हे पहा आपण आता इथं इंटरचेंजला आपण आलेलो आहे. इथं आपण आता संभाजीनगर म्हणजे आपण ह्याला जातो आपल्या लेण्या नाही का, लेण्या वेरूळ लेणी, तो रस्ता आहे हा मित्रांनो. आता बघा आपल्या बाजूने एक ट्रकवाला गेला, थोडा हॉर्न वाजत आला होता एवढ्या स्पीडनी. बरं त्या ट्रकची तेवढं कॅपॅसिटी आहे का? बरं टायर फुटला, कुणी आडवा आलं, ब्रेक लागलं नाही लागलं, तुम्हाला मी तो ट्रक पण दाखवतो. चला आता आपण ट्रकचा थोडासा पाठलाग करूया आणि तो ट्रक कुठला आहे हे पण आपण बघूया. म्हणजे जे लोक समृद्धीला नावं ठेवतात, म्हणजे ज्या हवेला नावं ठेवतात, तो एवढा सुंदर असा रोड आहे. म्हणजे फक्त वाहन चालकाच्या चुकीमुळे अपघात होतात. हे तुम्ही म्हणजे हे काही लोक हेच करत नाही, रील्स बनव, हे कर, व्हायरल कर. अरे पण त्याच्या मागं काय कारण आहे काय नाही. बरं आता हा समोरच बघा ट्रकवाला चाललेला आहे. आपण तुम्हाला तो पण दाखवतो मी. ओव्हर स्पीड चालला आहे, ओव्हर स्पीड, फुल ओव्हर स्पीड. आता इथे त्याचं 80चं स्पीड आहे. कमीत कमी 120च्या वर चालला आहे तो, 120च्या वर चालला आहे. म्हणजे काय गरज आहे का सांगा. हा ट्रकवाला जरा टायर फुटला, काय झालं, समोरून एखादा आलं कुणी, गाडीचा नंबर पण सांगतो तुम्हाला, MH12 TV 1415. बघा काय म्हणजे अति खूप म्हणजे माझ्या तोंडामध्ये घाण शब्द येतात आता त्या ट्रकवाला ह्याविषयी. काय कंटिन्यू हॉर्न वाजवत चाललाय, कंटिन्यू हॉर्न वाजवत चाललाय आणि एवढंच बिना कामाचं. काही गरज पण नाही आहे की बाबा हॉर्न वाजवत जायचं किंवा काय करायचं. काही गरज आहे का? काही गरज नाही. आणि मग हे करायचं, उद्या अपघात झाल्यानंतर मग ह्याच्यामुळे अपघात झाला, त्याच्यामुळे अपघात झाला. अरे काय ड्रायव्हरची चुकी असताना MH12 TV 1415 टाटाचा ट्रक आहे हा. आणि अति हुशार आणि अति मूर्ख ड्रायव्हर. मागं लाईट चालू नाही, काय चालू नाही, अति माज केल्यासारखा गाडी चालवायची. काय कामाचं आहे त्याला? काही कामाचं नाही. बघा त्या रोडला नावं ठेवायची, रोड असा बांधला, रोड तसा बांधला. काय ते इंजिनियर एवढे
एवढे कष्ट करतात, एवढे मेहनत करतात, ते आपल्यासाठी रोड बांधतात आणि आपण त्या लोकांनाच नावं ठेवायची. तुम्ही अशा मूर्ख ट्रक ड्रायव्हरला, ट्रक चालकाला तुम्ही असं नावं ठेवू शकत नाही. आता मध्येच मुंबई एक्सप्रेसला ते अपघात झाला होता. सारखा तसा मूर्ख असेल ड्रायव्हर, पण आपला जीव गमवायला लागला ना. आणि स्वतः झालं ते झालं, पण ते ह्याच्यामध्ये त्यांनी किती जीव घालवले. चुकी अशी तुम्ही गाडी जर ओव्हरस्पीड चालवली तर चुकी ही चालकाचीच असणार ना. पण त्यातमध्ये ट्रकमध्ये माल असतो तुमचं, काय कुणाचं पॅकिंग असतं. दिवाळीचं आता दिवाळी आहे, त्याचं काही ऑर्डर केलेली असते, त्यातमध्ये सामान असतं, ते पोचवतच तुम्हाला. ते काय झालं आपल्या एकाच्या चुकीमुळं किती नुकसान आहे. मित्रांनो, गाडी हळू चालवा, गाडी लिमिटच्या बाहेर जाऊ नका, जेणेकरून आपल्यामुळं दुसऱ्याला पण त्रास होईल. त्यामुळं आपल्या गाडीत लोक भरपूर असतात, 4 लोक असतात, फॅमिली असते. चालकाने गाडी हळू चालवावी, व्यवस्थित चालवावी. झोप आली तर साईडला गाडी घ्यावी, झोपावे साईडला. आता कंटिन्यू आता मला सांगा, आता हे मला कमीत कमी 550 किलोमीटर, आता 336 किलोमीटर राहिलं आहे नागपूर. म्हणजे मी कमीत कमी 120 किलोमीटर आलो. 3:23 झालेले आहेत. ठीक आहे, म्हणजे स्पीड आहे ओके आपलं. आता माझं स्पीड तुम्ही बघितलं तरी 100, 110 किंवा 90 ते 110च्या आतच माझं स्पीड आहे. 120चं आहे म्हणून 110 ठेवलं. 100 असं तर मी 100च्या खालीच असतो. कशाला ओव्हरस्पीड गाडी चालवून नाही गाडी चालवायची.